आता बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीतील घटनेनंतर नांदेड दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीला आश्रमशाळेतून भीषण अस्वच्छता दिसून आली। किनवटमधील सारखनी या आश्रमशाळेमध्ये पसरलेली घाण, त्यासोबत स्वयंपाकगृहातील दुर्गंधी आणि आवारातील डुकरांचा वावर पाहून आमदार हिरामन खोसकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं होतं। तसंच मुलींच्या वसतिगृहामध्ये महिला अधीक्षकांचे पती वास्तव्यास असल्याचं आढळल्यानं आमदार उमा खापरे संतप्त झाल्या। या प्रकरणामध्ये आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। या संदर्भात अमित शहांनी काय ट्विट केले ते पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचा खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे लडाखमधील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या कायदेशीर सेवा लवकरात लवकर मिळवून न्यायचा आहे। हक्क सहज शक्य होईल। लडाखच्या सर्वांगीण विकासासाठी घटनात्मक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं अमित शहांनी म्हटलं। तर मिर्झा फखरुल आलम इस्लामगीर बांगलादेशचे नवे राष्ट्रपती असणार आहेत। उद्या पग भवन येथे ते शपथ घेणार आहेत। मिर्झा फखरुल आलम इस्लामगीर यांची 255 खासदारांच्या पाठिंब्याने बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त AMM नासिर उद्दीन यांनी मिर्झा फखरुल यांना अधिकृतपणे राष्ट्रपती निवडणुकीत विजयी घोषित केले। विरोधकांच्या 11 पक्षांच्या संयुक्त आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांना निवडणुकीत केवळ 88 मते मिळाली। तर घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये एक अज्ञात व्यक्ती ट्रेनच्या छतावर चढला। घाटकोपर स्थानकात डोंबिवली ट्रेनवर व्यक्ती चढल्यानंतर रेल्वे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली। अखेर कांजूरमार्ग स्थानकामध्ये ट्रेन बराच वेळ थांबवून इसमाला जे आहे ते खाली उतरवण्यात आले। तर नाशिकच्या सटाण्यामध्ये खड्ड्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सटाण्यामध्ये रस्त्याची दुरावस्थेमुळे सुरत महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे। नगरपालिका कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये तब्बल 2 ते 3 फुटांचे खड्डे पडलेले आहेत। तर नाशिकच्या सटाण्यामध्ये खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। नाशिकच्या सटाण्याची ही दृश्य आपण पाहतोय। या खड्ड्यांमुळे वाट काढावी लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। नाशिकच्या सटाण्यातली ही दृश्य अत्यंत वेदनादायक। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यानं थार गाडीतून कांदा विक्रीसाठी बाजारात आणला। लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये झोडेगावचे शेतकरी योगेश पडोळे हे चर्चेत आलेले आहेत। काही दिवसांपूर्वी 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल विकणारा कांदा आता 3600 रुपयांवरती पोहोचलेला आहे।